नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, बरेच लोक मला सांगतात की आमची जागा खूप छोटी आहे हो, 2 गुंठे आहे, 3 गुंठे आहे, आम्ही काय करू शकतो. आम्ही नवरा बायको आम्ही कामाला जातो सोमवार ते शुक्रवार, मग कसं काय आम्ही शेतीवर लक्ष देणार. तर ही शेती बघा, ही साधारणतः 2.5-3 गुंठ्यामध्ये आहे. हे ड्रॅगन फ्रूट खूपच सुंदर पद्धतीने इकडे लावलेले आहेत. बाजूला म्हणजे मेरेला, कडेला, बांधावरती, वईला सुंदर सुपारीची झाडं लावलेली आहेत. आतमध्ये इकडे तुम्ही थोडीशी हळद पाहू शकता. इकडे पपई आहे, पेरिविंकल म्हणजे सदाफुलीचं एक सुंदर झाड आहे. मागे तिकडे चाफ्याची झाडं काही लावलेली आहेत. ड्रिपिंग सिस्टम केलेली आहे. आणि ह्याचे मालक, मला नाही वाटत की त्यांना रोज यायची गरज पडते, रोज यायची आवश्यकता नाही आहे, अशी ही शेती आहे. छोट्या जागेमध्ये केलेली आहे. ही बघा, इकडे काही झाडं वेगवेगळी लावलेली आहेत. अळू बघा, किती सुंदर अळू आहे इकडे. तर अशा प्रकारची शेती तुम्ही नक्कीच करू शकता. आणि ह्यातनं तुम्हाला काही, म्हणजे ही काही व्यावसायिक शेती असणार नाही आहे, कमर्शियल नसणार आहे, ह्यातनं तुम्हाला काही मोठं उत्पन्न मिळेल असं देखील नाही आहे. मात्र समाधान प्रचंड मिळू शकतं तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला देण्यासाठी तुम्हाला काही फळं मिळू शकतात ड्रॅगन फ्रूटची. तर हा प्रयत्न करायला हरकत नाही. बघा कसं वाटतंय. हे दृश्य आमच्या वसईचं आहे आणि ही छोटेखानी शेती इकडे आहे. सुंदर नाही का. इकडे कंपोस्टसाठी एक खड्डा खणलेला आहे आणि इकडे सुपारीची छोटी बाग इकडे आहे. म्हणजे ही जी झाडं आहेत इकडे बनवलेली आहेत आणि नंतर ती आपण जिकडे आपल्याला हवी आहेत तिकडे ते लावली जातील. ही बघा, छान नयनरम्य असा हा परिसर आहे. तर हा प्रयत्न कसा वाटला तुम्हाला? तुम्ही हे करणार का? जरूर कमेंट करून सांगा. काही मदत हवी असेल तर माझ्याकडे काही शेतकऱ्यांचे नंबर्स आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. ही झाडं देखील तुम्हाला पुरवू शकतात. आपण ड्रॅगन फ्रूटबाबत ॲग्नेलो दादांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावरती तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते. त्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देखील दिलेला आहे. ते आनंदानं तुम्हाला सर्व माहिती देतील. तर जरूर प्रयत्न करा. तुमच्याकडे अशी छोटीशी जागा असेल तर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मंडळी.